आज भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस आहे। 46 वर्ष अविरत सेवेची, राष्ट्रभक्तीची या पद्धतीचं कार्य सातत्याने भारतीय जनता पक्षाच्याकडून पूर्ण देशात प्रचंड मेहनतीने समर्पित कार्यकर्त्यांच्या फळीवर उभं केलं आणि म्हणून एक पुन्हा सेवेला समर्पित राष्ट्राय स्वाहा या भावनेने पुन्हा कामाला लागण्याची ऊर्जा मिळवणारा आजचा दिवस आहे। भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या नेतृत्वामध्ये चाललेलं सरकार सुद्धा या विचारधारेवर, विचार संस्कारावर, जनहितार्थ कार्यात समर्पित आहे। आमचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीनजी, महाराष्ट्राचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांची फळी आणि पुन्हा एकदा राष्ट्रप्रथम या भावनेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची बैठक मजबूतीने उभं करण्याचं आमचं काम चालू आहे। हाच प्रयत्न आणि हे अविरत प्रयत्न सातत्याने चालू केलं होतं की ही निवडणूक आहे ती बिनविरोध झाली पाहिजे, मात्र आता काँग्रेसने देखील आता त्या ठिकाणी उमेदवार दिले। कोण पक्ष काय करतो यावर मी भाष्य करणार नाही, पण सर्वसाधारणतः महाराष्ट्राची एक प्रथा, परंपरा, पद्धत आहे आणि त्यातही ज्यावेळेला आपण सगळ्यांनीच एवढा सर्वोच्च महाराष्ट्रातला नेता आणि उपमुख्यमंत्री पदावर कार्यरत असणाऱ्या अजितदादांना आपण गमावलं, त्यांचं दुर्दैवी निधन झालं, त्यानंतर असलेल्या पोटनिवडणुकीला सर्वसंमतीने सगळ्यांच्या पाठिंब्याने बिनविरोध ती निवडणूक व्हावी ही अपेक्षा माननीय मुख्यमंत्री आणि सर्व काही अन्य पक्षांनी सुद्धा व्यक्त केली आहे। अजूनही माझं मत आहे की या पद्धतीचा निर्णय हा विरोधकांनी करावा आणि आपल्या असलेल्या प्रथा, परंपरा, संस्कृतीला जपावा। आज दिल्लीमध्ये खासदारांची शपथविधी पार पडणार आहे। शुभेच्छाच आहेत। सर्व खासदार जे दिल्लीत शपथविधी घेतील असंच राष्ट्राय स्वाहा काम करतील। आपण जर कॉल डिटेल्स बाहेर काढला तर जो डेटा आहे तो, आणि त्यानंतर हा जो संबंध आहे तो मुख्यमंत्री कार्यालयातून आलेला डेटा आहे असं देखील म्हटलं जाते। स्टेट भाजपशी संबंध आहे असं ठाकरे गटाचे जे नेते आहेत, संजय राऊत असेल किंवा सुषमा अंधारे, ते बोलतात। बघा, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी यावर कालच भूमिका स्पष्ट केली आहे आणि यावरच्या तपासाच्या बाबतीतल्या सगळ्या भूमिका मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्ट केल्यानंतर यावर अन्य काही चर्चा करावी असं मला वाटत नाही। काँग्रेसने जर एफआयआर दाखल केला तर आम्ही ही काँग्रेसला दिलेली सीट आम्ही मागितली, तर एक प्रकारे आम्ही इमोशनली ब्लॅकमेलिंग आहे। मला असं वाटतं की आज या सगळ्या मुद्द्यांपेक्षाही सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने आजपर्यंत आपण दुर्दैवी कोणाच्याही निधनानंतरच्या झालेल्या पोटनिवडणुकीत सर्वसहमती आणि पूर्ण पाठिंबा देऊन ती पोटनिवडणूक करावी असा प्रघात आहे, तो मोडण्याचं काही आवश्यकता आणि कारण मला वाटत नाही। अजितदादा आपल्यातनं ज्या पद्धतीने निघून गेलेत त्यानंतर ही बिनविरोध व्हावी हीच आमची भावना आहे। तुर्ताच एवढी प्रतिक्रिया पुरेशी आहे। मुंबई महापालिकेकडून स्टेशनरी खरेदीसाठी कोट्यावधीची निविदा काढली आहे, 3,86,00,000 मला वाटतं महानगरपालिका प्रशासकीय काम आपलं करते, ते योग्य केलं पाहिजे याच्यावर जबाबदारी आमचे निवडून आलेले प्रतिनिधी करतात आणि त्यामुळे ज्या व्यवस्था म्हणून जायला पाहिजे, शालेय असो किंवा अन्य, त्यामध्ये निविदा काढणं आणि त्या निविदेची प्रक्रिया पारदर्शक असणं या दोन्ही गोष्टींवर आमचं लक्ष आहे।